नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासिकेमध्ये असणारे जी काही शब्दांच्या जाती त्यामध्ये आपण विभक्ती जे काही पाठीमागील तासिकेमध्ये पाहिलं आहे त्यामध्ये काळ याविषयी आपण माहिती घेतली जी काही व्याकरणामधील आहे। आणि हा आपण आज जे काही अभ्यासणार आहोत तो म्हणजे लेखन विभाग। म्हणजे लेखन विभागामध्ये आपल्याला माहित आहे की निबंध लेखन, पत्र लेखन, जाहिरात लेखन, वृत्तांत लेखन, बातमी लेखन, कथा लेखन या अशा अनेक प्रकारचे लेखन म्हणजे त्या ठिकाणी आपण जे काही आहे तर आपल्याला या लेखन विभागामध्ये माहित आहे। आणि म्हणजे या लेखन विभागामधील असणारा प्रकार तो म्हणजे पत्रलेखन। या पत्रलेखनाविषयी आपण आजच्या तासिकेमध्ये माहिती घेणार आहोत। म्हणजे पत्रलेखन जे आहे तर हे पत्रलेखन का करावं, कशासाठी, त्याचं महत्त्व किंवा पत्रलेखन म्हणजे काय आहे, पत्रलेखन म्हणजे काय, आपल्या मनातील जे काही भावना आहेत, आपलं मत आहे, हे मत अभिव्यक्त करण्याचं मुद्देसूद मांडणी किंवा त्या ठिकाणी सुसंगतपणे जे काही लेखन त्यालाच आपण पत्रलेखन म्हणतो। म्हणजे सुसंगत म्हणजेच मुद्देसूद, परिणामकारक, मुद्देसूद मांडणी जी काही आहे तर ती म्हणजे पत्रलेखन। म्हणजे काय, आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करण्यासाठी ते आपण बोलताना त्या विषयासंदर्भात काही मुद्दे राहून जातात, पण आपण पत्रलेखन जर केलं म्हणजे ते मुद्देसूद मांडणी होते, सुसंगत मांडणी होते। जे काही आपल्याला आपले मत विचार प्रकट करायचे आहेत तर ते आपण लेखनाद्वारे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करू शकतो, त्याला आपण पत्रलेखन असे म्हणतो। म्हणजे पत्रलेखन हे जे आहे तर हे पत्रलेखन व्यक्ती, संस्था आणि व्यक्ती संस्था म्हणजे यांच्यामध्ये केला जाणारा व्यवहार व्यवस्थितपणे सुरळीतपणे त्या चालावा यासाठी केला जाणारा हा प्रकार म्हणजे पत्रलेखन। आपल्याला या पत्रलेखन जे आहे तर हे पत्रलेखन जे आहे तर या पत्रलेखनाचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक औपचारिक आणि दुसरा अनौपचारिक। म्हणजेच आपण यापूर्वी म्हणजे आपण 7वीच्या वर्गापर्यंत काय केलं आहे तर अनौपचारिक पत्रलेखनाविषयी माहिती घेतली। म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन आपल्याला माहित आहे की अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, की जे काही आपण कौटुंबिक म्हणतो, घरगुती पत्र म्हणतो, म्हणजेच आपण आई वडील, बहीण भाऊ, मावशी काका मित्र यांना जो काही पत्र व्यवहार करतो तो म्हणजे अनौपचारिक पत्र। म्हणजे आज आपल्याला जो काही अभ्यासायचा आहे म्हणजे आपल्या यावेळेस आपण अभ्यासणार आहोत तर तो म्हणजे औपचारिक पत्रलेखन। म्हणजे या औपचारिक पत्रलेखनाविषयी आपल्याला आज काय करायचे आहे, माहिती घ्यायची। म्हणजे औपचारिक पत्रलेखन हे का, म्हणजे औपचारिक पत्रलेखन जे आहे तर या औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, यालाच आपण ऑफिशियल म्हणजेच कार्यालयीन पत्र असे म्हणतो। म्हणजेच ऑफिशियल कार्यालयीन म्हणजे आपल्याला इतर संस्था त्या ठिकाणी आपण MSCB ऑफिस, तहसील ऑफिस म्हणजे हे असे प्रकारचे अनेक प्रकारचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत। तर त्या कार्यालयाशी आपण त्या ठिकाणी काय करतो, आपल्याला काही अडचण असेल मग नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, बँक असेल, पोस्ट असेल, म्हणजे अशा अनेक प्रकारचे ऑफिसेस आहेत। म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क करायचा असेल तर आपण पत्राद्वारे त्यांना आपल्या असणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी काय करतो, मांडतो किंवा सांगतो। म्हणजे त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला या औपचारिक पत्रलेखनाचा वापर करावा लागतो। म्हणजे औपचारिक पत्रलेखनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आणखी प्रकार पाहायला मिळतात तर ते म्हणजेच चौकशी पत्र, आभार पत्र, निमंत्रण पत्र, अभिनंदन पत्र, तक्रार पत्र म्हणजे अशा प्रकारचे पत्र आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात की आपण तक्रार करायची का काय करायचं। मग आता हे पत्रलेखन करताना आपल्याला काही टप्पे असतात तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे त्यामध्ये आपल्याला पत्र लिहिणाराचा पत्ता, त्याचं पूर्ण नाव आणि पत्ता त्या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं असतं। ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्यासाठी वापरला जाणारा मायना म्हणजे त्याचा असणारा नाव आणि पत्ता, आणि त्याला आपण जे काही अभिवादन करण्यासाठी जे काही वाक्य वापरणार किंवा जे काही शब्दाचा प्रयोग करणार तो शब्द म्हणजे त्याला अभिवादन करायचे।
त्यानंतर आपल्याला मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि मुख्य मजकूर लिहिल्याच्या नंतर पत्राचा शेवट समारोप म्हणजे स्वाक्षरी त्या ठिकाणी आपल्याला नाव त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि शेवटी या नवीन फॉर्मॅटनुसार आपल्याला जे काही पत्र आहे तर नवीन फॉर्मॅटनुसार त्याच्या शेवटी असणारा आपला स्वतःचा पत्ता आणि नाव हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय। ते कशा पद्धतीने लिहायचंय आणि कोणत्या पद्धतीने लिहायचंय आपण त्यासाठी काय करूया एक विषय घेऊया आणि त्या विषयानुसार आपण असणारं जे काही पत्र आहे तर ते पत्र काय करूया पाहूयात की ते पत्र कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे ही पत्र ही एक कला आहे आणि या कलेमध्ये आपण पाहतो परीक्षेमध्ये आपल्याला 5 ते 7 मार्कासाठी हा पत्र लेखन जो काही प्रकार आहे तर 5 ते 7 मार्कासाठी आहे। मग आपल्याला जर ही कला आली तर आपले 5 ते 7 मार्क कुठेच जात नाही। म्हणून आपल्याला ही कला अवगत करून घ्यायची आहे आणि कोणत्या पद्धतीने पत्र लिहिण्याचे टप्पे कसे आहेत तर ते पत्र लिहिताना ते टप्पे लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी यामध्ये मार्क्स मिळू शकतात। त्यासाठी आपण एक विषय घेऊन एक नमुना पत्र त्या ठिकाणी काय करूया लिहूया। आपण एक पत्र जे काही पाठीमागील बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजे 2018-19च्या जी काही SSC परीक्षा झालेली आहे CBSE आपली तर त्या CBSEच्या परीक्षेमध्ये जे काही पत्र आलेलं होतं तर ते पत्राचा विषय घेऊया आपण आणि त्यानुसार आपण जे काही पत्र आहे तर ते पत्र लिहिण्यास सुरुवात करूया। पहा म्हणजे जे काही पत्राचा विषय त्या ठिकाणी आलेला पहा काय आला आहे राधा राघव साने विद्यार्थी प्रतिनिधी विद्या विकास विद्यालय वरळी मुंबई त्याचा पिनकोड 31 येथून शाळेसमोरच्या रस्त्यावरील फिरत्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वाढत्या संख्येविषयी विभागीय अधिकारी आरोग्य खाते मुंबई महानगरपालिका मुंबई यांना पत्र लिहितो लिहिते। आता या विषयानुसार आपल्याला काय करायचे पत्र लिहायचं सांगितलेलं आहे। मग यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आपल्याला कोणाला पत्र लिहायचं सांगितलं। मग त्या ठिकाणी आपल्याला यामधून पत्र लेखनाचा आता काय करायचं आहे नवीन फॉर्मॅट नुसार
जे काय आहे. तर आता पत्र लिहिताना कोणत्या पद्धतीने लिहायचे ते आपल्याला माहित करून घ्यायचंय. मग आपण हा विषय लिहिला आहे सर्वांनी. ओके. आपण आता पत्र लेखनास सुरुवात करूयात. विषय आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचला. आता विषय आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की त्यामध्ये कोणी आणि कोणास पत्र लिहायचे. पहा आता त्या ठिकाणी पत्र लिहायला सुरुवात करताना आपण पत्राचा आणि आपण पत्र लिहिण्यास सुरुवात करताना आता आपल्याला या ठिकाणी पत्राचा आपल्या हातात म्हणजे आपलाच उजवा कोपरा समजायचा. आपण या पद्धतीने जर आपण उभा राहिलो तर त्या ठिकाणी पत्राचा उजवा कोपरा हा होतोय आणि डावा कोपरा हा होतोय. पण आता हे आपल्याला लक्षात कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण काय ज्या पद्धतीने लिहिण्यास सुरुवात करतोय त्याच पद्धतीने आपण काय करायचं, पत्राचा उजवा कोपरा हा समजायचा आणि आपल्यानुसार हातानुसार डावा कोपरा हा समजायचा. मग आता पत्र सुरुवात करताना आपण काय करायचं, आपल्या हाताच्या म्हणजे आपल्या डाव्या हाताचं जे काही पत्र आहे तर आपल्या डाव्या हातानुसार आपण पत्र लिहायला सुरुवात करायची. म्हणजे आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये पत्राच्याही आपण पत्राचाही तोच डावा कोपरा समजून त्या ठिकाणी आपण लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला आपण काय करायचंय, आपलं पेज लक्षात घ्यायचं की हे आपलं काय आहे, पेज आहे. ही लाल रेषा आहे म्हणजे आपण इकडं जी काही समास असतो, जागा असते ती जागा आपण तशीच सोडायची. म्हणजे या जागेमध्ये काही करायचं नाही. ही लाल रेषा, या लाल रेषेपासून आपण सुरुवात जी काय आहे तर सुरुवातीला आपण दिनांक टाकायचा आहे. दिनांक टाकताना म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी काही तारीख आहे तर ती तारीख आपण अंकात टाकायची आणि जो काही महिना आहे तर तो महिना आपण अक्षरामध्येच काय करायचा असतो, लिहायचा असतो. त्यामध्ये आता आपण कोणाला पत्र लिहायचं सांगितलं, आपल्याला लक्षात आलं की जे काही माननीय विभागीय आरोग्य अधिकारी म्हणजे विभागीय जे काही अधिकारी आहेत आरोग्य खाते तर त्या आरोग्य खात्यातील महानगरपालिका मुंबई यांना पत्र काय करायचं आपल्याला लिहायचं सांगितलं. म्हणून आपण त्यांच्यासाठी या ठिकाणी काय करायचं, आपण पत्र लिहिताना प्रति माननीय विभागीय अधिकारी आरोग्य खाते मुंबई महानगरपालिका मुंबई. विषय लक्षात आला आपल्याला की काय सांगितले आणि कोणाला सांगितले, इथपर्यंत आलं. आता आपल्याला कशाविषयी काय करायला सांगितलं आहे की जे काही शाळेसमोरच्या रस्त्यावरील जे काही फिरते असणारे जे काही खाद्यपदार्थ विक्रेते आहेत म्हणजे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा जो काही वाढती असणारी संख्या आहे तर त्या संख्येविषयी म्हणून आपल्याला विषय ही त्या ठिकाणी काय करायचा आहे, लिहिणं गरजेचं असतं औपचारिक पत्रामध्ये. म्हणून आपल्याला विषय या ठिकाणी काय करायचा आहे, लिहायचा आहे की शाळेसमोरच्या रस्त्यावरील फिरत्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वाढत्या संख्येविषयी पत्राचा विषय काय आहे की शाळेसमोरच्या रस्त्यावरील फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या वाढत्या संख्येविषयी आपल्याला त्यांच्याविषयी काय करायची, माहिती करायची. म्हणून आपण आता त्याच्यासाठी जे काही वापरणारं म्हणजेच त्यांना जे काही संबोधणारं किंवा अभिवादन करण्यासाठी जे काही वापरणारं ते म्हणजे काय, महोदय
आणि आपल्याला कुठेच काय करायचं नाही, परिच्छेद जरी आपण पाडले तरी परिच्छेदामध्ये आपण या समोरच्या बाजूला कुठेही जागा सोडायची नाही, सरळ एका रेषेमध्ये सर्व आलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जसं आपण इथून सुरुवात करायचं तर आपल्याला या ठिकाणाहून आता काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. पहा मग आता आपण मी राघव साने म्हणजे मुली असतील तर मुलींना त्या ठिकाणी काय करायचं आहे, राधा साने लिहायचे. मी राघव साने इयत्ता 10वी इयत्ता 10वी विद्याविकास विद्यालय. पहा पत्राचं आपण लिहितोय काय, लक्षात घ्या विषय विद्याविकास विद्यालय वरळी मुंबई. विद्याविकास विद्यालय वरळी मुंबई या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या. पहा म्हणजे जर विद्यार्थिनीने लिहिला असेल म्हणजे मुलीने लिहिला असेल तर विद्यार्थिनी प्रतिनिधी असा आपण या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. या ठिकाणी राघवच्या जागेवर राधा साने करायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय, हे लिहून घ्या. झालं. हा पुढे या नात्याने लिहितो आहे, या नात्याने लिहितो आहे. पॅरेग्राफ चेंज करायचा, तोही चेंज करायचा. म्हणून इथून लिहिण्यास सुरुवात करायची नाही तर ती परत सुरुवातीपासूनच लिहायला सुरुवात करायची. आमच्या शाळेसमोरच्या रस्त्यावर फिरत्या खाद्य पदार्थ विकणाऱ्या लोकांची किंवा विक्रेत्यांची म्हणायचं काय अर्थ नाही, संख्या वरचेवर वाढत आहे. त्यामध्ये असणारी अन्न भेसळ खाद्यपदार्थ उघडे असतात. त्यावर माशा बसतात. तेच उघडे खाद्यपदार्थ शाळेतील विद्यार्थी घेऊन खातात व आजारी
करतात. पॅराग्राफ चेंज करायचा. ये जा करणाऱ्या लोकांची रहदारी वाढत जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते. म्हणून आपण आपल्या आरोग्य खात्या अंतर्गत त्या खाद्य पदार्थाची तपासणी करून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी मदत करावी. हे काम शाळेच्या लिहून घ्या. एवढं आपल्याला परत हे करायचं आहे. झालं. इथपर्यंत झालंय. ठीक आहे, आपण वरचा पॅराग्राफ रब करतो मी. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असल्याने आपण कार्यवाही करण्यास अधिकाऱ्यांना सूचना देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. परत पॅराग्राफ चेंज करून खालच्या ओळीला लिहायचे. हे पत्र मी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या
अनुमतीने हे पत्र लिहित आहे किंवा लिहितो. खालच्या लाईनला त्या ठिकाणी आपण परत हे करायचं, कळावे. झालं खालचं. त्याच्यात खालच्या लाईनला आपण इथं लिहायचं लगेच, आपला नम्र राघव साने विद्यार्थी प्रतिनिधी विद्या विकास विद्यालय वरळी मुंबई 31. या पद्धतीने आपल्याला असणार आपलं पत्र काय करायचंय, लिहायचंय. झालं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि पत्राच्या शेवटी आपल्याला लिफाफा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्या लिफाफ्यानुसार आपल्याला कोणाला पत्र आपण पाठवतोय, काय करतोय ते महत्वाचं असतं. म्हणून त्या ठिकाणी लिफाफा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे लिफाफ्याला सुद्धा आपल्याला अर्धा मार्क्स, त्या ठिकाणी अर्धा गुण असतो. त्यामुळे लिफाफा ही आपल्याला या ठिकाणी तयार करायचे. हे झालं सर्वांचं. ठीक आहे, पहा आपण लिफाफा तयार करूया आता. लिफाफा तयार करताना आपल्याला सुरुवातीला तिकीट काढणं गरजेचं आहे. म्हणून तिकीट या ठिकाणी आपण तयार करायचे. तिकीट या लिफाफ्याचे आपण बरोबर काय करायचे, दोन भाग समान भाग करून घ्यायचे. एका भागामध्ये आपण काय करायचं, प्रति लिहायचं. दुसऱ्या भागामध्ये आपण काय करायचं, प्रेषक लिहायचे. आपल्याला प्रति आणि प्रेषक माहित आहे कोणाला काय, बरोबर आहे, सगळ्यांना लक्षात आलेलं आहे, कारण यापूर्वी आपण याविषयी माहिती घेतलेलीच होती. मग आता प्रति म्हणजे कोण, की ज्याही व्यक्तीसाठी आपण पत्र लिहितोय म्हणजे समोरच्या व्यक्तीचा पत्ता. आणि प्रेषक म्हणजे काय, पत्र लिहिणाराचा पत्ता म्हणजे आपला पत्ता. म्हणजे आपण पत्र लिहितोय तर आपला पत्ता म्हणजे जर आपला म्हणजे कोणाचा विषयामध्ये आपल्याला जे काही दिले, आपण कोणत्या यानं लिहिले, राघव साने म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी. तर आपण या ठिकाणी काय करायचंय, तेच लिहायचे. म्हणजे राघव साने विद्यार्थी प्रतिनिधी विद्या विकास विद्यालय वरळी मुंबई. आणि या ठिकाणी प्रति म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण लिहित होतो, ते म्हणजे कोण, माननीय विभागीय अधिकारी. म्हणजे ते लिफाफ्यामध्येच बसेल, या ठिकाणी बसलं नाही म्हणून बाहेर गेलेले अक्षर आपण याच्या आतमध्येच काय करायचे, लिहायचे. लिहिताना त्यानुसार आरोग्य खाते मुंबई महानगरपालिका मुंबई
चला, या पद्धतीने आपण लिफाफा तयार करायचा आहे. या ठिकाणी आपण म्हणतात की सरांनी लिफाफ्याच्या बाहेरही झाले. या ठिकाणी अपुरी जागा असल्यामुळे म्हणजे वाटत होती, त्याच्यामुळे मी बाहेरही केलेले. आपण या ठिकाणी लिफाफ्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आपल्याला नोटबुक मध्ये लिहिताना बरोबर लिफाफ्यामध्ये काय होतं ते बसलं जाते. म्हणून या पद्धतीनं आपण या पत्राचा एक नमुना पाहिलाय. आपण अशाच प्रकारचा नमुना उद्या येताना एक आपण आपल्या या नगरपालिकेसाठी काय करा, एक पत्र लिहून आणा किंवा शाळेसाठी आपल्याला जो काही वाटेल योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण एक विषय आणि पत्र लेखनाचा नमुना उद्या येताना काय करायचा आहे, लिहून घेऊन यायचा आहे.